श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की गुरुपौर्णिमा आलेली आहे. 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. याआधी आपण गुरुचरित्रातले 2 अध्याय ज्यांना गुरुचरित्र पारायण शक्य होणार नाही कारण त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला होता, पण हे गुरुचरित्र पारायण जे आहे ते कसे करावे, कधी करावे आणि 7 दिवसात गुरुचरित्र पारायण करायचे आहे आपल्याला. मग आता गुरुपौर्णिमा 10 जुलैला आहे, तर पहा आपण 4 जुलैपासून 10 जुलैपर्यंत 7 दिवसात आपण गुरुचरित्र पारायण हे करू शकतो. म्हणजे पहा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपली समाप्ती येईल. दत्त जयंतीच्या वेळेला कसं दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला समाप्ती येते किंवा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनाच्या दिवशी आपण समाप्ती करतो किंवा म्हणजे त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण समाप्ती करतो. असं जो 7 दिवसाचा सप्ताह असतो तसंच गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला 7 दिवसांचं गुरुचरित्र पारायण करायचं आहे. ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांच्यासाठी वेगळ्या सेवा मी घेऊन येणार आहे. पण हे जे गुरुचरित्र पारायण आहे हे आपण आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्र पारायण हे केलंच पाहिजे. गुरुचरित्र ग्रंथाला 5वा वेद मानला जातो. गुरुचरित्र ग्रंथ आपण पारायण करताना म्हणजे पारायण करायचं असतं आपल्याला किंवा आपण म्हणतो की त्याचे खूप कडकडीत नियम आहेत. ते नियमांचं आपल्याला पालन करावं लागतं. आपल्याकडून ते नियम होणार नाहीत, पण तुम्ही करून पहा ना. स्वतःवर थोडे दिवस कंट्रोल करायचा, थोडं कंट्रोल करायचं आणि करून पाहायचं. जर आपण नियम कडक आहेत म्हणून आपण जर गुरुचरित्र पारायण केलंच नाही तर कसं होणार? तुमचं कधीच गुरुचरित्र पारायण होऊ शकत नाही. की नियम कडक आहेत, माझ्याकडून ते नियम पालन होणार नाही, मग कसं करायचं? तर असं नाही. तुम्ही करून पहा. कधीतरी एकदा तुम्हाला पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण करावंच लागणार. तुम्ही आता गुरुचरित्र पारायण आपण पुण्यतिथीच्या वेळेस किंवा आपण दत्त जयंतीच्या वेळेस आपल्या केंद्रामध्ये पण 7 दिवसांचा सप्ताह होतो, तेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस बसून पहा किंवा मग तुम्ही घरी करा. कारण केंद्राच्या वेळेत आपल्याला जर जाणं नाही शक्य झालं तर आपण घरी एकदा करून पहा. मग आपण तिथं पण जाऊ शकतो, पारायण करू शकतो. पारायण करायचे असे वेगळे काहीच नाही. तुमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ असेल तर पहिल्या पानावरती सगळे नियम लिहिलेले असतात, पण तरी तुम्हाला थोडक्यात मी नियम सांगणार आहे की पारायण कधी करायचे, कसे करावे. आता कधी करावे तर सांगितलं मी तुम्हाला की आपल्याला गुरुचरित्र पारायण हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी समाप्ती आली पाहिजे अशा हिशोबाने. आता यावेळेला गुरुपौर्णिमा जी आलेली आहे ती गुरुवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे. म्हणजे गुरुवार आणि विशेष गुरुपौर्णिमा म्हणजे किती हा योग मोठा बनलेला आहे. गुरुवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि आपण जर शुक्रवारी नरसिंह सरस्वती महाराजांचा आपण म्हणतो शुक्रवार त्यांचा म्हणजे निजानंदाचा दिवस असतो, तर त्या दिवशी जर आपण शुक्रवारच्या दिवशी जर गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात केली तर गुरुपौर्णिमेपर्यंत आपलं पूर्ण 7 दिवसांचं गुरुचरित्र वाचन करून होतं. आता कधी गुरुवारी करतात, कधी शुक्रवारी करतात, शनिवारी करतात, म्हणजे शुक्रवारच्या दिवशी समाप्ती येईल. 7 दिवसांचं पारायण हे करतात. पाहता गुरुचरित्र पारायण करण्यासाठी असं काहीच नाही की तुम्ही हाच शुभ मुहूर्त आहे म्हणजे किंवा हे शुभ दिवस आहे. तुम्हाला जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्हाला पारायण करायचं आहे. फक्त आपल्याला सुतक, विटाळ, अडचण, मासिक अडचण जे असेल ते आपल्याला नसलं पाहिजे आणि मग नंतर आपण इतर वेळेमध्ये पारायण करू शकतो. आता ह्या 4 जुलै ते 10 जुलैमध्ये जर कोणाचा पिरियड असेल तर मग त्यांनी गुरुचरित्र पारायण आत्ता केलं नसेल, मग ते गुरुपौर्णिमेपासून पण सुरू करू शकतात. म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पण सुरू करू शकतात, गुरुपौर्णिमेच्या दिवशी समाप्ती पण करू शकतो आणि सुरुवात पण करू शकतो. मग ते तिथून पुढं आपण 10 जुलै ते 16 जुलैपर्यंत आपण 7 दिवसात ते पारायण पूर्ण करू शकतो. म्हणजे आपल्या वेळेनुसार. आता मेन ह्या दिवशी केलंच पाहिजे, पण आता जर शक्य नसेल तर देवाला पण सगळ्या गोष्टी कळतात. सर्व गोष्टी कळत असतात, त्यामुळे आपण गुरुपौर्णिमेपासून जरी चालू केलं तरी पण चालेल. आता मी सांगितलं तुम्हाला का पहिल्या पेजवरती सगळे नियम आहेत, पण तरी तुम्हाला थोडक्यात सांगते की गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला आहे ना कडकडीत जो मांसाहार आहे ना तो खायचंच नाही. आणि घरात सुद्धा 7 दिवस बनवून द्यायचं नाही की मी खाणार नाही पण घरातल्यांनी खाल्ला तर चालेल का, तर असं नाही. घरातलेही खायचं नाही आणि आपणही खायचं नाही. असा 7 दिवस आपल्याला एकदम कडकडीत ही मांसाहार बंद करायचा आहे. म्हणजे एकदम वर्जच मांसाहार, काहीही खायचं नाही, कोणीही खायचं नाही. आता नसेल ऐकण्यात तर आता ते सांगू शकत नाही मी पुढे की आता काय करा काय नाही, पण शक्य तेवढं सांगून की 7 दिवस मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि 7 दिवसामध्ये मांसाहार करणार नाहीत आपण घरामध्ये.
आणि त्यानंतर आहे की कडकडीत आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे. आणि इतर म्हणजे आपल्याला आपल्या घरातलं अन्न सोडून दुसऱ्यांचं कुणाचंही घरचं अन्न खायचं नाही. दुसऱ्यांच्या घरात शिजवलेलं अन्न खायचं नाही. आपल्या घरामध्ये शिजवलेलंच अन्न आपल्याला खायचं आहे. नाहीतर मग तुम्ही डायरेक्ट विकत स्वतःच्या पैशाने घेऊन खाऊ शकता. की काय असतं, आता म्हणतात की दुसऱ्याचं परान्न का नाही खावं, परान्न का नाही खावं. तर परान्न म्हणजे पहा, दुसऱ्याच्या घरचं आपण अन्न खाल्लं तर आपण गुरुचरित्र पारायण करतो. मग हे पारायण करताना त्याचं फळ आपल्याला न भेटता आपण ज्याचं अन्न खातो त्याला त्याचं फळ भेटत राहतं, कारण ते आपलं पोट भरतं ना. त्यामुळं परान्न घ्यायचं नाही. आपण गुरुचरित्र पारायण केलं त्याचं फळ आपल्यालाच भेटलं पाहिजे, त्याचं पुण्य आपल्यालाच भेटलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला परान्न खायचं नाही. आपल्या आईने, बहिणीने किंवा म्हणजे आपल्या घरामध्ये जे आपण स्वतः आपल्या बायकोने जे शिजवलं आहे तेच अन्न आपल्याला खायचं आहे. हे नियम आहेत पहा. आणि त्यामध्येच परत आपण पहा की जे आपण झोपताना, आता गुरुचरित्र पारायण करतो तर झोपताना आपल्याला गादीवर झोपायचं नाही पहा. म्हणजे थोडं काय करावं लागतं, थोडं आपल्याला कंट्रोल पण करावं लागतं. लगेच सुख आपल्याला भेटत नाही, त्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळं पहा, आपल्याला फरशीवरती चटईट अंथरून, त्यानंतर सतरंजी अंथरून आपण हे अंथरून खाली झोपू शकतो. पण आपल्याला गादीवर नाही झोपायचं. तर एकदम वयस्कर जर असतील, त्यांना खाली जर झोप येत नसेल किंवा थंडपणामुळे, तर आपण गादी काढून ठेवायची बेडवरची आणि त्याच्यावरती आपण अंथरून झोपायचं आहे. हे आपल्याला नियम असे थोडे थोडे पालन करावे लागतात. पाहता, चप्पलचं जर म्हणजे नायलॉनची वगैरे चप्पल वापरू शकतो. आता कातडीची चप्पल कोणीच वापरत नाही, पण पहा तरी पण अशी प्लॅस्टिकची नायलॉनची चप्पल घालण्याचा प्रयत्न करायचा, कारण आपल्याला दुसरी चप्पल घालायची नाही आहे. आणि आता गुरुचरित्र पारायण चालू आहे तर पहा, दाढी केस वगैरे हे काढणं नाही करायचं पहा आपल्याला. म्हणजे ह्या दिवसांमध्ये आपल्याला 7 दिवसांमध्ये आपल्याला ह्या गोष्टी करायच्याच नाहीत पहा, माणस पुरुषांनी आणि बायकांनी पण पहा. म्हणजे केस वगैरे काढणं आपल्याला हे गोष्टी करायच्याच नाहीत. केस कापणे किंवा महिलांनी आयब्रो करायची ते आपल्याला करायचंच नाही आहे या 7 दिवसांमध्ये. आणि जर शक्य असेल तर पहा, आपल्याला हे 7 दिवस एकाच वेळेला गुरुचरित्र पारायण करायला बसायचं आहे. मग ते पहाटे 4च्या ब्रह्ममुहूर्तापासून पहा सायंकाळच्या 4 वाजेपर्यंत आपण गुरुचरित्र पारायण वाचू शकतो. हे तर नियम पहा आपल्या गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. तसं तर पहा, फक्त 12 ते 12:30 गुरुचरित्र पारायण म्हणजे गुरुचरित्र वाचन करत नाहीत पहा. आता काहींना जर संध्याकाळच्या वेळ असेल तर त्यांनी काय करायचं, तर पहा मग ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही करा. आणि शक्यतो पहा, काही सांगतात की गुरुजी की संध्याकाळ म्हणजे केलं तरी चालतं आपण 8-9 वाजेपर्यंत, पण आता पुस्तकात असं लिहिलेलं आहे की 4 वाजेपर्यंतच करायचं आहे सायंकाळच्या. तर मग आपण पण तसंच करूयात की 4 वाजेपर्यंत सायंकाळच्या, पहाटे 4 ते सायंकाळी 4 म्हणजे 12 तासामध्ये तुम्ही कधीही गुरुचरित्र वाचू शकता. फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये सोडून आपण परत कधीही वाचू शकता. फक्त रोज एकाच वेळेला बसायचं. पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प सोडायचा आहे पहा. जी आपली कुठलीही इच्छा असेल ती आपल्याला इच्छा सांगायची आहे. गुरुचरित्र सुरुवात करताना आपल्याला थोडं पहिल्या दिवशी थोडं मागे पुढे होऊ शकतं. इतर दिवशी आपण रोजच्या वेळेलाच बसायचं. जर आज 7ला बसलं तर आपण उद्याही 7लाच बसायचं. थोडंसं 7-7:30 मागे पुढे थोडंसं होईल, पण पहा आपल्या एकाच वेळी बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची, तर पहा गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची तो आपल्या चॅनलवरती पहा व्हिडिओ आहे की पूर्ण मांडणी वगैरे कशी करायची. पण ज्यांना मांडणी करण्यासाठी जागा नाही आहे, मग ते म्हणतात आता गुरुचरित्र पारायणच करायला नको, आपल्याला जागा नाही, असं नाही. तर तसं काही नाही. आपल्या देवघरांच्या समोर तुम्ही काही कुठली पूजा न मांडता, आता देवघरामध्ये स्वामींचा फोटो वगैरे असतो पहा, त्याच्या शेजारी किंवा आपल्या त्याच्या समोर देवघराच्या फक्त एक पाट किंवा चौरंग घ्यायचा, त्याच्यावरती एक कपडा हातरायचा पहा, आपला कुठलाही पीस हातरायचा आणि गुरुचरित्र ग्रंथ मांडायचा आणि ग्रंथाची रोज पूजा करायची. पहिल्या दिवशी पूजा करायची, संकल्प सोडायचा आणि सुरुवात करायची. आणि नंतर आपण तसंच रोज पूजा करायची आणि पारायण वाचून घ्यायचं. रोज संकल्प सोडायचा नाही, पहिल्याच दिवशी संकल्प सोडायचा आहे, परत संकल्प सोडायचा नाही आहे. रोज आपण जे अन्न खातो ते आपल्याला अगोदर ग्रंथाला पोथीला ठेवायचं आहे आणि आरती करायची आहे. दत्त महाराजांची, गणपतीची घ्या आणि दत्त महाराजांची घ्या. ज्यांना शक्य होईल त्यांनी नित्यसेवेमध्ये आपल्या स्वामी महाराजांची आरती आहे, गणपतीची आहे आणि दत्त महाराजांची आहे. 3 आरत्या घेतल्या तरी पण चालेल, पण फक्त दत्त महाराजांची जरी आरती केली तरी पण चालेल पहा रोज. आणि ज्या दिवशी गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्या दिवशी जर तुम्ही ब्रह्ममुहूर्त बसला असाल तर आपलं घर एकदम स्वच्छ पाहिजे पहा. आपण घर झाडून पुसून आपलं अंगण पण सडा रांगोळी घालून पूर्ण व्यवस्थित पाहिजे. आणि आपल्या दरवाजावरती पहा आंब्याच्या पानांचं तोरण वगैरे लावायचं आहे पहा. हे एकदम साध्या साध्या गोष्टी आहेत पहा, आपल्याला ह्या करायच्या आहेत पहा. असे छोटे छोटे नियम आहेत पहा, ते आपल्याला पालन करायचे आहेत. एवढे अवघड असे पण नियम कुठलेही नाही आहेत. आता हे परान्न किंवा आता मग मासिक धर्म वगैरे हे सुतक विटळ अडचण जर आली
तर त्यासाठीच आपल्याला आपले पिरियडची डेट पाहूनच वाचनासाठी बसायचं आहे. पण इतर पहा सुतक विठळ ते आपल्याला काही विचारून सांगून कुठल्याही गोष्टी होत नाहीत. त्यामुळे आपण जर पारायण करायला बसलो असत तर कोणाकडून तरी ते पूर्ण करून घ्यायचं पहा. आपण स्वतः वाचायला जमत नाही आपल्याला, पण कोणाकडून तरी म्हणजे वाचन करून घ्यायचं पहा त्या ग्रंथाचं. ग्रंथ म्हणजे कधीही गुरुचरित्र पारायण अर्धवट सोडत नाही, ते पूर्णच करावं लागतं. त्यामुळं असे छोटे छोटेच नियम आहेत. तुम्हाला जे शक्य होईल ते करायचे आहेत. पारायण सुरुवात करण्याच्या आदल्या दिवशी पहा आपल्याला 4 कुत्र्यांना, एक म्हणजे गाईला जेवढे कुत्रे भेटतील तेवढ्या कुत्र्यांना पहा आपल्याला पोळी म्हणजे चपाती खाऊ घालायची आहे पहा. आणि शेवटच्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, एक दत्त महाराजांना, एक पोथीला आणि एक आपल्या स्वामी महाराजांना आणि एक आपल्या म्हणजे कुलदैवत आपले जे देवघरात देव असतात त्यांच्यासाठी असे आपल्याला 4 नैवेद्य बनवायचे आहेत. आणि ग्रंथाची समाप्ती म्हणजे पोथीची समाप्ती आपल्याला या दिवशी करायची आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारायण संपल्यानंतर पहा आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन, म्हणजेच पहा दत्त महाराज आणि स्वामी महाराज हे एकच आहेत. त्यामुळं आपल्याला केंद्रामध्ये नारळ, खडीसाखर, फुलं वगैरे घेऊन जायचे आहेत, ते महाराजांना अर्पण करायचं आहे. आणि किंवा मग तुम्ही पारायणाची सुरुवात करताना सुद्धा हे करू शकता, किंवा पारायणाच्या शेवटच्या दिवशी पण हे करू शकता. तुम्ही कधीही दोन्ही वेळेला करू शकता. पारायणाची सुरुवात करताना महाराजांना खडीसाखर, नारळ वगैरे फुलं घेऊन जायचे आहेत आणि पारायण माझं निर्विघ्नपणे पार पडू दे असं म्हणायचं आहे. आणि शेवटच्या दिवशी जर घेऊन गेलात तर आभार मानायचे आहे की तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पारायण पार पाडून घेतलं त्यासाठी. चला तर मग आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी हाच घेऊन आले होते की 7 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण गुरुपौर्णिमेनिमित्त कधी कसे करावे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.